मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या गावाकडच्या वेगवेगळ्या परंपरा दाखवत असते आणि आज ही तशीच काहीतरी वेगळी परंपरा आमच्या गावामध्ये पार पडली. तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आमच्या गावाकडच्या ब्लॉगमध्ये. परवाचा हरभरा जात्यावर भरडून त्याची अशी डाळ तयार केली आणि ही डाळ आम्ही आता उन्हात वाळून ती साठवून ठेवणार आहे. गावाकडे जास्त औषध गोळ्यांवर विश्वास न ठेवता घरगुती उपाय करूनच दुखणं बरं केलं जातं. आणि आजोबांची तब्येत बिघडलेली म्हणून करंजीचा पाला आणि कडुलिंबाचा पाला आंघोळीच्या पाण्यात आणून शिजवत घातला. हे कडू झालेलंच पाणी आम्ही आता आंघोळीसाठी वापरणार आहे. ह्याच्यामुळं अंगाचं पूर्ण दुखणं कमी होतं असं म्हणतात. काल रात्रीच यल्लमाला आणि डोंगराला जाऊन सगळे लोक परत आलेले आणि ते सगळे जण देवळातच वस्ती राहिलेले आणि त्यांनाच देण्यासाठी आम्ही हा नैवेद्य बनवत होतो. 7 भाकरी आणि त्याच्यावर 7 पदार्थ आणि नाचण्याचा आंबील असा हा नैवेद्य होता. हा नैवेद्य घेऊन आम्ही सगळ्याजण देवळात निघालो. खरं तर गावाकडे अशा रूढी परंपरा खूप असतात, पण 2-3 दिवस झाले एक न्यूज खूप व्हायरल होत आहे की नेवासा गावचे सरपंच यांनी जिवंतपणे स्वतःचा धावा घातला आणि कावळा शिवला. पहिल्यापासून म्हणतोच ना, एक आत्मा असतो तो कावळ्याच्या स्वरूपात येतो, नैवेद्य खातो आणि मगच तृप्त होतो. त्यांनी हे दाखवून दिलं की कावळा फक्त अन्नाचा भुकेला असतो, बाकी काही. छोट्या अंधश्रद्धेतून मोठ्या अंधश्रद्धा जन्म घेतात आणि मग अशोक खरात सारखे भोंदू निर्माण होतात. आपल्या भारताचा आत्माच खेड्यात असतो असं म्हणतात आणि ते उगीच नाही बरं का. प्रत्येक गावात वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळे सणवार हे असतातच. जग घेऊन माणसं आलेली आणि नैवेद्य देण्यासाठी गावातल्या सगळ्या लेडीज आलेल्या. सगळ्या स्त्रियांनी मंदिर तुडुंब भरलेलं आणि ह्या सगळ्या स्त्रियांमुळेच हे सगळे सण साजरे होतात. त्यांच्याशिवाय सगळ्यांचा नैवेद्य देऊन झाल्यावर देवासमोर कापूर लावला आणि कापूर लावल्या लावल्या ज्या लेडीज जग घेऊन आलेल्या त्यांच्या लगेचच अंगात आलं. आणि हे मंदिर म्हणजे आमच्या गावचं ग्रामदैवत आहे आणि ह्या देवीवर सगळ्या लोकांची खूप जास्त श्रद्धा आहे बरं का. आणि गावातच नदी असल्यामुळे आमचं गाव म्हणजे 100% महापुराचा भाग. त्यामुळे ह्या वर्षी पाऊस किती पडणार आणि गावात पूर येणार का ह्याशिवाय देवाकडे दुसरं काही मागणं होतच नाही. आणि ही श्रद्धा की अंधश्रद्धा हा भाग वेगळा, पण गाव भागामध्ये ही परंपरा खूप पाहायला मिळते आणि शेकडो वर्षापासून ह्या प्रथा चालत आलेल्या आहेत. त्यामुळं गावातल्या सगळ्या लोकांची ह्या गोष्टीवर खूप जास्त श्रद्धा असते. तेवढ्यात घरी आलो आणि जेवायला बसलेलो आणि आईंच्या हातातून पाण्याचा तांब्या खाली पडला, पाणी सगळं सांडलं आणि आई म्हणाल्या, अर्धी घागर चावीला भरून आली की पाहुणे येतात आणि पाणी सांडलं की पाऊस नक्की पडतोय की नाही बघ. आता पाणी सांडलं आता पाऊस पडते संध्याकाळी नक्की. आणि जे लोक डोंगराला जाऊन आलेले त्यांनी चिरमुर आणि फरसाणा म्हणजे तिथला प्रसाद घरोघरी वाटत. रिकामी द्यायची नाही म्हणून त्याच्यात थोडं तांदूळ भरून ती प्लेट परत केली जाते. तर चला आजसाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.